बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। धुळे लोकसभेचा निकाल अतिशय धक्कादायकपणे लागला असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांची हॅट्रिक हुकली आहे। या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा 3831 मतांनी निष्ठता विजय झाला आहे। विशेष म्हणजे मतदारसंघातील इतर सर्व तालुक्यातून डॉक्टर सुभाष भामरे यांना मोठा लीड मिळाला होता। मात्र एकट्या मालेगाव मधील एका मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांना जास्त मते मिळाल्याने त्यांनी आघाडी घेतली व या निवडणुकीत विजय प्राप्त केला। याबाबत बोलताना डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। पाहूया काय म्हणतात डॉक्टर सुभाष भामरे। धुळे लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल लागला अनपेक्षित आणि अतिशय निसटता पराभव झाला। 2000 मत 12 लाख 12.5 लाख मतांच्या समोर काहीच नाही। त्याचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला आहे। 5,80,000 मत मिळालेले आणि या दरम्यान मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांनी जीव तोडून काम केले आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःला झोकून दिलं। तर त्यांचा आभार मानणं माझं कर्तव्य आहे। त्यांना भेटून त्यांचे आभार मानले आणि एक संदेश दिला, मी कार्यकर्ता आहे, पद येतं पद जातं, कार्यकर्ता हे पद कायमस्वरूपी राहतं, मी थांबणारा नाही आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि सतत सगळ्यांना उपलब्ध राहणार। या मतदारसंघातील जे जे काही प्रकल्प मी आणलेले ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहणार। दुःख निश्चितच आहे। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।